नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर पंढरपूर दर्शनमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे नेक्स्ट पार्टमध्ये आम्ही काय काय केलं. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही गेलो चंद्रभागेला. तिथे चंद्रभागेचं स्नान केलं, नदीमध्ये दिवे वगैरे सोडले, ओटी वगैरे भरली. त्यानंतर आईने सांगितल्याप्रमाणे मी काठावरची वाळू अशी स्वच्छ करून तिथे पार्थिव शिवलिंग केला. नंदी पण केला, पण पाण्यामुळे तो काही दिसत नव्हता. पार्थिव शिवलिंगाची पूजा केली, नमस्कार केला आणि लगेच शिवलिंग विसर्जन पण केलं, जेणेकरून कोणाच्या पायाखाली येणार नाही. त्यानंतर घरी येताना मला अशी छान खेळभांडे दिसली, पण काही मी घेतली नाही. त्यानंतर मस्त मी तयार झाले. कालची साडी वेअर केली होती मी, कारण एकच साडी मी दर्शनासाठी म्हणून घेऊन गेले होते. त्यानंतर मस्त चंदनाचा टिका लावला. मला खूप आवडतो चंदनाचा टिका, त्यामुळे मी चंदनाचा टिका लावला. आणि नंतर ऋग्वेदने पण हट्ट केला की मला पण टिका लावायचा. त्याला एवढा चंदनाचा टिका आवडतो ना लावायला, रोज शाळेत जाताना तो लावून जात असतो. मग त्याला पण त्याच्या आवडीनुसार चंदनाचा टिका लावला. पोज देऊन तो तयारच होता. त्याचे पण फोटो वगैरे काढले. रुद्रने ऑलरेडी चंदनाचा टिका लावलेला होता, त्यामुळे त्याला फक्त एक क्लिप घेण्यापुरता गालाच्या वरती असे 2 ठिपके द्यायला सांगितले होते. तसे ते केले आम्ही. त्यानंतर आम्ही दर्शनाच्या रांगेसाठी निघालो. 1-1.5 तास लागला दर्शनाला. मग पश्चिमद्वारातून दर्शन करून आम्ही बाहेर पडलो. पश्चिमद्वाराच्या बाहेरच माझ्या आईची रूम आहे, एकदम द्वाराच्या समोरच. त्यानंतर थोडीफार खरेदी केली. मस्त विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती पण घेतली आहे. बघूया नेक्स्ट पार्टमध्ये आम्ही अजून काय काय बघितलं. थँक्स फॉर वॉचिंग.